नमस्कार, मी सुरुची. तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आशा करते तुम्ही सगळे छानच असाल. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर्य कायम राहू देत हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. श्री सुक्तम विषयी भारतीय मनात विशेष आकर्षण आहे. या सुक्ताने कुंकुमार्चन आवर्तन करून धनसंपत्तीसाठी सर्वजण साधना करतात. विशेषतः स्त्री वर्गामध्ये तर याविषयी खूप श्रद्धाभाव आहे. श्री सुक्तम आपली धर्मरचना शिव आणि शक्तीवर आधारित आहे. शक्तीशिवाय शिवाला महत्त्व नाही. शक्ती हे मातृत्व आहे. खऱ्या अर्थाने शक्ती ही जननी आहे. त्यालाच जन्मदात्री म्हणतात. श्री सुक्ताचा विग्रह केला तर श्री आणि सुक्त असे दोन शब्द आहेत. श्री सुक्तात श्री म्हणजे केवळ अर्थलक्ष्मी, धनसंपत्ती, पैसा असा भाव आपण ठेवतो आणि इथेच गडबड होते. खरं तर श्रीला व्यापक अर्थ आहे. श्री म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. तीच त्रिगुणात्मिका जगदंबा, तीच रेणुका, तुळजाभवानी आणि तीच परमेश्वराची आद्यशक्ती. आणि सुक्त म्हणजे स्तुती. त्या आदी माया शक्तीची स्तुती म्हणजे श्रीसुक्त. आता आपण बघून घेऊयात की श्री सुक्त म्हणण्याचे आपल्याला किती अलौकिक फायदे बघायला मिळतात. आपल्याकडे कुलधर्म, कुलाचार असतो. त्या दिवशी 11 वेळेस श्री सुक्त पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावं. अखंडित लक्ष्मी प्राप्त होते. नवरात्रात श्री सुक्त रोज 11 वेळेस या पद्धतीने 9 दिवसांपर्यंत पठण केल्यास धनधान्य, सुखसमृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते. श्री सुक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते, कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे. श्रीसुक्त पठण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात. ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे, सर्व काही करून सुद्धा पैसा घरात टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन श्रीसुक्ताचे 11 वेळेस पठण करून त्यांचे शुद्ध तुपाने होम हवन करावे. त्याने लक्ष्मी स्थिर राहते. श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीसुक्त 16 वेळेस आणि विष्णू सहस्त्रनाम 1 वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते. या संसारात कोणीही असो, कितीही मोठा व्यक्ती असो, प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख, समृद्धी, लक्ष्मी असावी. प्रत्येक जण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो. त्यासाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसुक्ताचे पाठ सांगण्यात आले आहेत. श्री सुक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरात देवाजवळ तुपाचा दिवा लावून 5 वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते. कमळगट्ट्याच्या जपमाळेवर 11 वेळेस श्रीसुक्त पठण करताना कुंकवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा. नक्कीच सुखद अनुभव येतील. शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसुक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते. श्रीसुक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून 21 वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास मदत होते. माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचा सांगितला आहे. या दिवशी संध्याकाळी बरोबर 6:30 ते 7:30 या काळात शुचिर्भूत होऊन श्रीसुक्त पठण केल्याने धनसंबंधित सर्व समस्या दूर होतात. आपल्या घरातील कुलस्वामिनींच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्यावर रोज श्रीसुक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा, आशीर्वाद प्राप्त होतो. तर हा आहे श्रीसुक्ताचं महत्त्व. खूप अलौकिक असं श्रीसुक्ताचं महत्त्व आहे. ही एक छोटीशी माहिती होती श्रीसुक्ताबद्दल की श्रीसुक्ताचं किती महत्त्व आहे. ते मंत्र उच्चार करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ह्याच्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी तर राहतेच, पण त्याचबरोबर जे आपण मंत्र उच्चार करतो त्याचे सुद्धा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या स्वतःच्या शरीरावर होत असतात, प्लस त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा होत असतात. तर जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा घरात अलक्ष्मी असेल तर ती घरातून जाण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होते. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता याच प्रकारे मी जी दिलेली माहिती आहे ती मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ.